नमस्कार मंडळी, आज मी तुमच्यासाठी घेऊन आलीये ससा आणि कासवची गोष्ट. एकदा काय झाले, एका जंगलात ससा आणि कासव राहत होते. ससा खूप वेगाने धावायचा आणि त्याला त्याच्या वेगाचा खूपच अभिमान होता. ससा कासवाला म्हणाला, तू किती सरपटात चालतो रे, मी तर बघ किती वेगाने चालतो. मग कासव म्हणाले, वेग तर चांगला असतो ससे भाऊ, पण सातत्य आणि चिकाटी त्याहून महत्वाची असतात. ससा जोर जोरात हसायला लागतो आणि म्हणतो, चल आता आपण शर्यतच लावूया. मग काय, शर्यत चालूच होते बघ. ससा पळत पळत पुढे जातो आणि कासव मात्र हळू 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 येत असतो. आणि खूप पुढे जाता जाता सस्याला खूप गाजर दिसतात. मग तो मागे वळून बघतो, कासव तर फारच लांब असते. ससा विचार करतो, चला आता आपल्याकडे वेळ आहे गाजर खायला. कासव येतोय हळूहळू, आपण निवांत गाजर खाऊ. ससा गाजर खाण्यात बिझी असतो आणि कासव तिथे ते बघून निघूनही जाते. आणि सस्याचे खूप गाजर खाऊन होतात. एवढे गाजर खाल्ल्यामुळे त्याला चालता येत नाही. तो विचार करतो, आजही कासव हळूच चाललाय, तोपर्यंत मी एक छोटी झोपच काढून घेतो की. त्याला लागते की मस्त पैकी झोप. आणि इकडे आपलं हळूहळू चालणारं कासव शर्यतच जिंकून जाते. सस्याला जेव्हा जाग येते तेव्हा खूप उशीर झालेला असतो आणि त्याच्या लक्षात येतं, आपण झोपड्यामुळे हळूहळू चालणारा कासव सुद्धा आपल्याला हरवून पुढे निघून गेला. यावरून आपण असं शिकलो मुलांनो, एकाग्रता आणि चिकाटी वेगापेक्षाही महत्वाची असते. तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा. लक्षात